तर मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात करण्यात आली असा आरोप मनसेने केलेला आहे। दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आवाहन करण्यात आलंय। आयोजन केलेल्या मनसेच्या नावाचा उल्लेख पर्यटन विभागाने टाळलाय। जाहिरातीमध्ये मनसेचा उल्लेख न केल्यामुळे मनसेने आक्षेप घेतलाय। तर एखाद्या राजकीय पक्षाच्या उत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात केली जात असेल तर चौकशी होईल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हे गेली 13 वर्ष कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी न करता हा उत्सव जोरात साजरा करतायत आणि त्यांना कुठला साक्षात्कार झाला की फटाक्यांची आतिषबाजी 17 ते 22 आहे। माहिती घेताना खोटं बोलताना ते तरी माहिती घेऊन बोलत जा। फटाक्यांची आतिषबाजी जी रोज संध्याकाळी 7:30 वाजता आहे ती 17 ते 26 आहे। हे त्यांनी मेंदूत घालावं। निदान मनाचा मोठेपणा दाखवून तो उल्लेख केला असताना तर महाराष्ट्राला बरं वाटलं असतं। कारण तुम्ही त्या एक्सपोजच्या खालच्या लोकांच्या कमेंट वाचा, लोक काय म्हणतात ते। आता दिवाळीचे मुहूर्त आहेत म्हणून आम्ही जरा शब्दांचा वापर कमी करतोय, ना तर उत्तर त्यांच्या शब्दात त्यांना चांगलं दिलं असतं। हे उत्सव पूर्ण राज्यामध्ये साजरे केले जातात। त्या उत्सवांची माहिती ही लोकांपर्यंत जाण्यासाठी कदाचित ती प्रसारित केली असेल, परंतु याची मी सविस्तर चौकशी करतो। अशा पद्धतीने नेमकं कुणी टाकले याची अधिकृत माहिती मी आमच्या अधिकाऱ्यांकडून आजच घेतो। एखाद्या राजकीय पक्षानं अशा पद्धतीने जर काय उत्सव घेतला असेल केला असेल तर संबंधित त्याची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे चौकशी करून उचित कारवाई केली जाईल। नाही काय ढापायचा प्रश्न नाही, त्यांचा दीपोत्सव ढापायचा बिलकुल काय प्रश्न नाही। याच्यापेक्षा चांगले दीपोत्सव महामहोत्सव पर्यटन विभागानं महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत, त्यामुळे असं कोणाचं काय ढापण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आवश्यकता नाही।